नाटकाचं वाचन झालं पाहिजे आपल्या ग्रुपमध्ये. जसं आपण नाटक लिहितो ते 4-5 लोकांना वाचूनही दाखवलं पाहिजे. मी आता जेही बोलेन थोडंसं बोलेन, कदाचित कोणाला ते पोचेल पण आमच्या गाडीमध्ये कसं आहे, हम है क्या, बरोबर आहे म्हणजे हम है क्या, आम्हाला आमचं पाहिजे. तो का सांगते ते त्याचे काय नाटक आहे ते आम्हाला माहितच आहे. ही पद्धती आहे, आम्ही कोणाचंही नाटक वाचत नाही. त्यातल्या त्यात एक लेखक म्हणजे हा क्रिएटर आणि दिग्दर्शक म्हणजे हा त्या नाटकाचा रिक्रिएटर म्हणून सरांनी सांगितलेला आहे. म्हणजे एखाद्या ग्रुपला लेखो, मग त्याचा दिग्दर्शक कोणाला ठरवायचं, कोण ठरवतंय, तो खरंच क्रिएटिव्ह आहे का दिग्दर्शक, नाही तर तो किती वर्षांपासून त्या ग्रुप मध्ये काम करतो, उसकी कितनी चलती है उस ग्रुप में, उसको बनाओ दिग्दर्शक. फिर उसको कुछ एक्टिंग का आता है नहीं आता है उसको कोई लेने नहीं है. दिग्दर्शक म्हणून त्या व्यक्तीचं नाव तिथे लिहिलेलं जातं. त्यातल्या त्यात 70 कोटीचा बिझनेस करतो आपण. किती बोला, 70 कोटीचा बिझनेस करतो. किती शिल्लक ठेवतो आम्ही आपल्याकडे. कमी जास्त वेळ आली तर आम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकतो आम्हाला मदत करा म्हणून. सॉरी वाईट वाटेल पण ही खेळाची बाब आहे. आणि ही वर्ष 2 वर्ष काम करत नाही तर गेल्या 20-25 वर्ष, पण मला 20 वर्ष झाले झाडीपट्टी मराठी रंगभूमीवर काम करत आहे. कितीतरी माझे सिनियर्स इथे बसलेले आहेत. बाब खेळाची आहे की नाहीये. मी आधीच बोलले, कोणाला वाईट वाटेल आपल्या घरी जाऊन 2 भाकरी शिवाय खायच्या, नाही इथे असेलच जेवण तिथं जेवण करून जायचं. मी स्पष्ट बोलणार, ही खूप खेळाची बाब आहे. इतक्या मोठा बिझनेस करूनही आमच्यावर कशी वेळ का आली याचाही विचारमंथन करायला पाहिजे. कारण आमचा जो लेखक आहे, रंगकर्मी आहे, नेपथ्यकार आहे, गीतकार आहे, संगीतकार आहे, आर्टिस्ट आहे, तो व्यक्ती होत चाललेला आहे. दॅट्स व्हाय मदत करा. आम्ही टाकतो मेसेज. खूप सुंदर असं मार्गदर्शन केलंय. यानंतर लेखकांची कार्यशाळा ही इथेच समाप्त झालेली आहे. पण या कार्यक्रमामध्ये आपण एक कार्यक्रम पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा इथे घेणार आहोत. तर या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे लेखक डॉक्टर पावडे सर यांचं लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकाचा आपण प्रकाशन सोहळा इथे करतोय आणि या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान माननीय महेंद्र भाऊ सुके स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं अध्यक्षस्थान आपण स्वीकारावं. महेंद्र भाऊ सुके अध्यक्षस्थान स्वीकारते. माननीय हिरालाल पेंटर सर, हिरा भाऊ ये आलो म्हणतात. माननीय परमानंद कहाणे सर यांनी मंचकावरून प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे माननीय मुकेश केडामजी, माननीय रमेश आडे सर, माननीय प्रल्हाद मेश्राम सर, माननीय दिवाकर शिंदे सर यांनी मंचकावर यावं. शिंदे सर, युवराज प्रधान सर आपणही मंचकावर या प्रमुख पाहुण्यांचं स्थान ग्रहण करावं अशी माझी नम्र विनंती आहे. मंचकावर उपस्थित समस्त प्रमुख पाहुणे, अध्यक्ष याचं मी शब्दसुमनाने स्वागत करते. आणि डॉक्टर परशुराम फुले सर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं ते जाहीर पण करतील. माननीय डॉक्टर परशुराम फुले सर, डॉक्टर सतीश पावडे सर लिखित यांचं पुस्तक, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा इथे संपन्न होतोय. आदरणीय डॉक्टर सतीश पावडे यांच्या नाट्यभीमांच्या या पुस्तकाचा प्रकाशन मी जाहीर करतो. दुसऱ्या जेव्हा मी वाचेन तेव्हा त्याबद्दल ते सांगतील. माझंच पुस्तक आहे, मी काय बोलू हे वाचून तुम्ही सांगायचं. आणि याच्यावर आता सदानंद सर बोलणारच आहे, त्याच्यामुळे या पुस्तकावर मी मला जे बोलायचं होतं ते याच्यामध्ये आहे. लेखकांनी कमी बोलावं आणि जास्तीत जास्त लिहावं या मताचा मी आहे. माझं वाक्य कळलं का? कमी बोलावं
खूप लिहा. तर झाडीपट्टी लेखक संघटना मी आभारी आहे, युवराजचा विशेष आभारी आहे. आणि मी त्याला म्हटलं की सामान्यपणे असं होतं की आम्हाला पुस्तक प्रकाशन करायचं तर मुंबई पुणे तिकडे जाऊन करायचं आहे. मी म्हटलं की माझी इच्छा आहे की हे पुस्तकाचं प्रकाशन झाडीपट्टीमध्ये व्हावं. अदरवाईज याचं प्रकाशन मुंबईला ठरलं होतं. जब्बार पटेल, प्रशांत दामले, वर्षा उसगावकर, प्रेमानंद गजी हे सगळं बोलणं झालं होतं, पण तारखा काही ठरत नव्हत्या. त्याच्यामुळे मी म्हटलं की जाऊ द्या, ही चांगली संधी आहे की इथे जाऊन आपण केलं पाहिजे. थँक्यू. सर, आदरणीय समस्त व्यासपीठावर विराजमान पाहुणे मंडळी, या ठिकाणी एक आमच्या झाडीपट्टीच्या कवयित्री आलेल्या आहेत आणि त्या खूप सुंदर पत्रकार पण आहेत. मोठ्यात चांगले लेख लिहितात त्या. त्यांची एक छोटीशी कविता आहे. त्यांची खूप इच्छा आहे की हा कार्यक्रम पाहिल्यानंतर माझी कविता मी इथे फक्त सादर करते. तर माझ्या प्रिय लेखक बांधवांनो, त्यांची आपल्यातल्या त्या एक लेखिका आणि कवयित्री आहेत ज्या आपल्या कार्यशाळेची बातमी ऐकून फक्त ते आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. तर यात आहे. होऊन गेलेल्या सर्व विभूतींना सर्वप्रथम कोटी कोटी विनम्र अभिवादन. आज विचार मंचावर उपस्थित असलेले नावाजलेले मान्यवर या सर्व महामंत्र्यांना माझं कोटी कोटी विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे माझ्या झाडीबाई त्या खुशीत जन्मलेले हिरे यांची आज 7 सेकंदापासून ओळख आहे. त्या सर्व माझ्या कलावंतांना माझा सप्रम नमस्कार. जय श्रीराम, जय भीम, जय शेवा. नुकताच मी एक माझ्या झाडीबुडीतली कविता ती बसल्या बसल्या आठवली, सहज लिहावं, काहीतरी द्यावं थोडस म्हणून झाडीतच लिहिली आहे बघा. झाडीचे कलावंत आणि झाडीची महिमा. आत्ताच अशी विषय काय कवितेचं. झाडीची महिमा आहे मोठी डगर, झाडीची महिमा आहे मोठी डगर, कोणाला सांगू मला नाही येत असं, कोणाला सांगू मला नाही तर असं. झाडीमध्ये जलमलू मला पेस लागते, झाडीमध्ये जलमलू मला पेस लागते आणि रंगारंगाच्या भाजीचा खावायला भेटते, रंगारंगाच्या भाजीचा खावायला भेटते. माझ्या झाडीत वळसा नगरी आहे, माझ्या झाडीत वळसा नगरी आहे आणि तिचा नाव लोकांच्या मनामनात आहे, आणि तिचा नाव लोकांच्या मनामनात आहे. मोठं लेख झालं का येती, मोठं लेख झालं का येती, आणि त्याच्या पायी कलावंतांची चूल पेटती, आणि त्याच्या पायी कलावंतांची चूल पेटती. लेखक लढवतो नाटकातून राजभर, लेखक लढवतो नाटकातून आणि हसवतो, तसा जगावाला शिकवतो समाजाला, तसा जगावाला शिकवतो समाजाला. रातभर लोक नाटक पाहते, रातभर लोक नाटक पाहते आणि सफाई कलाकाराची वाणी गावते, आणि सफाई कलाकाराची वाणी गावते. झाडीचा महिमा जगामध्ये पोहोचावा, झाडीचा महिमा जगामध्ये पोहोचावा, आणि सफाई पेरेसचा नाव मोठा जगभर व्हावा, आणि सफाई पेरेसचा नाव जगभर मोठा व्हावा. म्हणून म्हणतो लेखकाचा सन्मान करा, म्हणून म्हणतो लेखकाचा सन्मान करा. जास्त काय देऊ शकत नसाल तर प्रेमाचे 2 तरी शब्द बोला, जास्त देऊ शकाल नसेल तर 2 तरी प्रेमाचे शब्द बोलू द्या. धन्यवाद. खूप सुंदर कविता. आणि मला वाटलं नव्हतं या पॅडचा असाही उपयोग होईल म्हणून एक सुंदर रचना या पॅडवर उतरली. धन्यवाद. आता ज्या पुस्तकाचं इथे प्रकाशन सोहळा झालाय ना, डॉक्टर सतीश पावडे लिखित नाट्य मीमांसा, त्याची पुस्तकाची किंमत आहे 350 रुपये, पण ते इथे विकण्यासाठी अवेलेबल आहे. ते आपल्याला 250 रुपयामध्ये उपलब्ध आहे. तर डॉक्टर आशिष कुमार त्यांच्याकडे हे पुस्तक आहे. तर ज्याला कोणाला ते घ्यायचे असेल तर नक्की त्यांनी ते पुस्तक घ्यावं आणि वाचावं. यानंतर या पुस्तकावर थोडक्यात भाष्य करण्यासाठी मी इथे आमंत्रित करते
आदरणीय सदानंद बोरकर सर, त्यांनी यावं आणि 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय मी या पुस्तकावर काही भाष्य करण्याआधी 2 मुद्दे मी क्लिअर करू इच्छितो. खोबरागड सर, आपण जे आता चर्चा केली तर एक मुद्दा असा होता की झाडीपट्टीच्या काही केंद्रांवर नाट्यगृह असले पाहिजे. सर, आम्ही त्याच्यापेक्षा एक मोठा विचार केला होता 3-4 वर्षापूर्वी की झाडीपट्टीच्या वडसा देसाईगंज किंवा ब्रह्मपुरी येथे झाडीपट्टी अकॅडमीची मोठी बिल्डिंग असायला हवी. त्या बिल्डिंगमध्ये झाडीपट्टीचे सगळे ऐतिहासिक दस्तऐवज, फोटोग्राफ्स, पुस्तकं अशी एक अभ्यासिका तिथे असली पाहिजे. तिथे तालमीसाठी एक चांगला हॉल असला पाहिजे आणि तिथे जे रंगकर्मी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणून इथे येतात त्यांना थांबायची व्यवस्था नसते. त्यांच्यासाठी एक खोल्यांची रचना सुद्धा तिथे केली असावी असा एक मसुदा तयार करून मी आणि डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर, तेव्हा सत्ता यांची होती आघाडी सरकारची, तर आम्ही वडेट्टीवार साहेबांकडे गेलो होतो आणि हा प्रस्ताव मी त्यांच्याकडे ठेवला. मी त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही जेवढं बघता की त्याच्याकडे जास्त देऊ, जमिनीचा इश्यू होता तो. परंतु त्यानंतर ती गोष्ट पुढे गेली नाही. मी याही सरकारची पुढे गेली पण आम्ही प्रस्ताव मात्र तिथे टाकलेला आहे. तर मला असं वाटतं की सर्वांनी मिळून असाच प्रस्ताव टाकला पाहिजे. कारण जुने जे झाडीपट्टीचे कलावंत होऊन गेले 100 वर्षापासूनचा, त्यांची एक बायोग्राफी जी आहे ती बायोग्राफी वाचता आली पाहिजे. नवीन कलावंतांच्या कलाकृती तिथे असल्या पाहिजे. सगळं पोस्टरचं प्रदर्शन तिथे असलं पाहिजे आणि सगळ्यांना राहायची व्यवस्था आणि एक हॉल असा एक विषय होता. दुसरा विषय म्हणून तुम्ही जे म्हटलं तो विषय फार महत्वाचा आहे. मी जवळपास 1 वर्ष महाराष्ट्र टाइम्सला लिहिलं नाटका विषयावर 3-4 वर्षापूर्वी आणि माझं कुंकू मीच पुस्तक याची पडद्यामागची जी कहाणी आहे ती कहाणी त्या ठिकाणी छापून आली आणि मुंबईवरून मला बोलला की तुम्ही ताबडतोब याचं कॉपीराईट घ्या, कारण ही तुमची कथा जी आहे ही कथा चोरण्याची, नाव सुद्धा चोरण्याची जास्त शक्यता आहे. सर, मी अजिबात उशीर लावला नाही. मी ताबडतोब 2 पानामध्ये त्या कहाणीची वर्णन लिहून काढली आणि माझ्या त्या कहाणीच्या वर्णन आणि माझं ते नाव ह्या दोन्ही गोष्टी कॉपरेट किंवा करून ह्या 10 वर्ष झाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या तुमच्या अमूल्य गोष्टी चोरी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला शासनाचं बॅकिंग असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ताबडतोब तुम्ही सर ह्या कॉपीराईट मध्ये तयार होतात म्हणजे 2 तुम्हाला या गोष्टी कराव्या लागल्या. 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. आज आदरणीय डॉक्टर पावडे सरांचं नाट्यनिमांचा या पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे. मी सरांचा विद्यार्थी आहे. नवरगाव सोडल्यानंतर नागपुरात MA करत असताना मी सरांचा विद्यार्थी होतो, अजूनही आहे. पण सर माझे गुरु म्हणण्यापेक्षा गुरुमित्र जास्त आहे. पहिल्यांदा माझी करंगळी धरून नाट्यशास्त्र शिकवणारा माणूस म्हणजे सतीश पावडे सर. त्यांच्यासोबत माझा प्रवास प्रचंड झालेला आहे. म्हणजे सरांनी आता आठवण काढली, आम्ही झाडीपट्टीवरचे पेपर्स इंटरनॅशनल लेवलला आम्ही सोबत वाचलेले आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांना कधी कधी प्रश्न पडतो हे लोक काय करणार, यांचं काय झाडीपट्टीसाठी योगदान आहे. तर झाडीपट्टीचं आहे त्यापेक्षा चांगलं प्रदर्शन बाहेर कसं करता येईल यासाठी आम्ही सतत धडपडत असतो. ते त्याच्यात सरांचा आणि मुनघाटे सरांचं, सर मुनघाटे सरांनी जे रिसर्च त्यांनी केलाय मेजर रिसर्च आहे, तशी माहिती दुसरीकडे तुम्हाला पुढे सापडणार आहे. तो ग्रंथ अख्खा माझ्याकडे आहे, कोणाला पाहिजे असेल ते झेरॉक्स काढू शकता. तर त्याचाच एक भाग नाट्यनिमांसा. खरं म्हणजे नाट्यनिमांसा जसं तुमच्या हातात पहिल्यांदा पडलं तसंच माझ्याही हातात पहिल्यांदाच पडलं. पण त्याची मी आता अनुक्रमणिका वगैरे जेव्हा बघितली तेव्हा हे नाट्यनिमांसा ग्रंथ किती चौफेर आहे याचा अंदाज मला आलेला आहे. खरं म्हणजे या पुस्तकाला आपण नाट्यशास्त्रातला इन्सायक्लोपीडिया म्हणायला काही हरकत नाही. अख्खं तेवढं स्वरूप जरी मोठं नसलं तरी त्या प्रकारचे जे प्रकरण आहे ते प्रकरण इथे मांडण्याचा प्रयत्न सरांनी केलेला आहे.
मला खरं म्हणजे हेच सांगायचं आहे की आम्ही झाडीपट्टीत नाट्य लिहित असताना त्याच्या पलीकडे जगात काय सुरू आहे याची जर माहिती आपल्याला असेल तर परिवर्तन होण्यास काही जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने बघितलं पाहिजे. नाट्यमीमांसाचं सर मुखपृष्ठ पहिले बघतो कारण मी चित्रकार आहे. वास्तववादातून अमूर्ताकडे जाणारे हे मुखपृष्ठ आहे. त्याच्यामुळे याची जी भाषा आहे ती भाषा सुद्धा तुमच्या मुखपृष्ठाला अनुसरून वास्तविक थेट्रिकल लँग्वेज आहे अमूर्ताकडे जाणारी तसेच असण्याची दाट शक्यता आहे. मी फक्त अनुक्रमणिकेचा या ठिकाणी उल्लेख करेन नाही तुम्हाला त्याचा जो व्याप आहे या पुस्तकातला तो किती मोठा आहे ते लक्षात येईल. त्याच्यामध्ये नाट्यशास्त्र आणि इतिहासाचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर नाट्यशास्त्र आणि शोध संहितेचा कसा घ्यायचा याच्यावर सुद्धा सरांनी भाष्य केलेलं आहे. नाट्यशास्त्र आणि धर्म हा सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी. मी हे पहिल्यांदा बोललो की चौफेर लेखन या ठिकाणी केलं तर म्हणजे प्रत्येकानेच वाचायला पाहिजे. नाट्यशास्त्रातील लोकदर्शन त्याच्यानंतर भारतीय ज्ञान परंपरा आणि नाट्यशास्त्र भारताच्या नाट्यशास्त्रातील स्थापत्य योजना खूप महत्वाचा टॉपिक आहे सर. याच्यावर खरं म्हणजे अख्ख्या दिवसाची चर्चा होऊ शकते कारण आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्या ह्या सगळ्या नाट्यशास्त्रातील स्थापत्य योजनेच्या माहिती होऊ शकतात. नाट्यशास्त्रातील रंग निर्देश अतिशय महत्वाचा भाग आहे. ललित कलेमध्ये याचा अभ्यास म्हणजे प्रत्येक कलावंताला प्रत्येक लेखकाला व्हायलाच पाहिजे आणि तो टॉपिक सरांनी या त्यांच्या पुस्तकामध्ये घेतला आहे. महाकवी अश्वघोषांचे नाट्यकर्तृत्व त्याच्यावर सरळ जास्त बोलू शकते माझा अभ्यास पण नाहीये. पारशी रंगभूमी आणि स्त्री कलावंत फुलेंचे तृतीय रत्न आणि ब्रेख्तची नाट्यशैली त्याच्यानंतर गिरीश कर्णाचा उल्लेख झाला. खरं म्हणजे गिरीश कर्नाड सुद्धा पुन्हा सर्वसामान्य लेखकांना न बसणारा लेखक आहे. त्याची सुद्धा नाट्यदृष्टी जी आहे ती नाट्यदृष्टी सरांनी या पुस्तकात नमूद केलेली आहे त्याच्यावर विचार मांडलेले आहेत. मोहन राकेश यांची नाट्यभाषा त्याच्यानंतर साहित्य नाटकांचा सहसंबंध फुले आंबेडकरांची कलादृष्टी ही फार महत्वाचं सर. फुले आंबेडकरांची कलादृष्टी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कलाविचार काय आहेत हे सुद्धा या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर सरांनी मांडलेले आहे. त्याच्यानंतर हिंदी दलित नाटकांचा अवकाश कलात्मक आणि सर्जनशील रंगयात्री हा अत्यंत महत्वाचा टॉपिक. आणि आमच्यातला प्रत्येक माणूस कलावंत आहे त्याला खरं म्हणजे नाटक कसं कलात्मक असलं पाहिजे. नाटक म्हणजे कलात्मकता सृजनशीलता ते कसं असलं पाहिजे ते कदाचित या प्रकरणामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. त्याच्यानंतर फक्त मला या निमित्तानं असं वाटतं की सर हे टॉपिक अतिशय सुंदर लिहिले याच्यावर तासभर चर्चा होईल इतके ते व्यापक आहे. खरं म्हणजे ह्या पुस्तकानंतर जेव्हा कुठली नाट्यमीमांसा सर लिहितील तेव्हा झाडीपट्टी रंग जे आहे त्या रंगाचा उल्लेख इथे व्हावा इतकं मोठं तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक माझ्या मते तसं अपूर्ण आहे. जर झाडीपट्टी रंगभूमी जर वैश्विक आहे असा उल्लेख या ठिकाणी जर झाला होता तर नाट्यमीमांसा क्रमांक 2 मध्ये भैरवीच्या समूहामध्ये झाडीपट्टी रंग हा शेवटचा एक टॉपिक असला पाहिजे एवढी मी अपेक्षा करतो. आणि त्या तमाम लेखकांकडून सुद्धा एक अपेक्षा करतो की त्या पद्धतीतच काम या ठिकाणी झालं पाहिजे. खरं म्हणजे तुम्ही थकलेल्या मला माहिती आहे पण तुम्हाला एक आर्थिक गोष्ट जर सांगितली तर तुमचं थकवा दूर होईल. सरांनी काल नागपूरचा कार्यक्रम केल्यानंतर ते आपल्याकडे इथे येणार होते पण इथे सोयी झाली नाही. तिथे माझ्याकडे आले तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. 3 वाजतापर्यंत आम्ही बडबड केली कारण शेवटी गुरुमित्र आहे काही खासगी डाचूक गोष्टी पण असतात. 3 वाजले आणि आम्ही 6 वाजता उठलो आणि इकडे आम्ही 9 वाजता निघालो. त्यामुळे सर तुमच्या एनर्जीला सलाम. तुम्ही जरी आज 75-80 वर्षाचे वाटत असला तरी आमच्या 40 वर्षांनी गंमत केली माझं खूप जास्त पडते. पण हा ते आम्हाला कळलंच त्याला. तुमच्या बाबतीत मलाच म्हटलं की पद्मश्री डॉक्टर कुड्यांचे केस काय मस्त वाटतंय. आमचे मामा ते एवढी म्हणजे आता 75 असून सुद्धा ते तरुणांना नागरिक असंच काम त्यांचं सुरू असते.
त्यामुळे त्यांच्या केसांची आपण बरोबर करू शकत नाही, ते केस तुम्ही टाकत राहतो. तर असं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं असं मला वाटतं. सर हे तर मी मला प्रेझेंटेशन गृहीत धरतो, अजून तुमची स्वाक्षरी यावर व्हायची आहे, ती तुम्ही करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द बंद करतो. धन्यवाद. सरांनी म्हटल्याप्रमाणे नाट्यगृहांचा 2 मध्ये साडीपट्टीविषयी नक्की उल्लेख झाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो. त्यासाठी आज सगळ्यांना विनंती आहे की चौकटी बाहेर पडा, परिस्थितीनुसार वेळेनुसार काळानुसार तुमच्या लिखाणात बदल करा, तेव्हाच आपली साडीपट्टी जिवंत राहील. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे नोकऱ्या नाही आहेत, बेरोजगारी आहे, मग साडीपट्टी पोचते ना आपल्यालाही पोचते आणि नोकऱ्या नाही आपल्या पोरापर्यंत आपण पोचेल, इथेच मोठे होतील ना, हो की नाही? त्यांच्या अंगात ती कला असेल ते इथेच काम करतील, मग तोपर्यंत साडीपट्टी जिवंत राहायला नको का? मग आपल्या पोराबाळांचा पण प्रश्न आहे. तेव्हा यासाठी चौकडी बाहेर निघणं खूप गरजेचं आहे. या प्रकाशन सोहळ्याचे माननीय अध्यक्ष महेंद्रभाऊ सुके हे आजच्या या सोहळ्याचं अध्यक्ष भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. नाट्यमीमांसा या ग्रंथाचे लेखक आदरणीय सतीश पवाडे सर, माझ्यावर उपस्थित सगळे मान्यवर आणि मित्रांनो, वेळेत बंधन आहे आणि सगळ्यांना निघायची काही आहे. तुम्ही फार थकलेले दिसता. वैचारिक प्रबोधन जास्त झालं की मग ते यायला लागते, थकवा यायला लागतो, ते झालं. परंतु 1-2 वाक्यामध्ये मी या पुस्तकाची महती सांगणार आहे. डॉक्टर सतीश पवाडे हे संशोधक आहेत. त्याने PhD केलेलीच आहे, ते PhD झालेलेच आहे, परंतु त्यांचं काम त्या फक्त PhD घेण्यासाठी म्हणून ते त्यांनी आजवर संशोधन केलेलं नाही. हे पुस्तक त्यातलाच एक भाग आहे. ते जरी PhD साठी लिहिलेलं नाही आहे, परंतु ते त्यातलं वास्तव काय आहे. पण सगळ्याच गोष्टी जेव्हा वाचतो, जेव्हा अभ्यासतो, तेव्हा वेगवेगळे जे आपल्याकडे सर्क्युलेट होणारे जे धागे असतात, ते धागे एकांगाने किंवा कोणीतरी प्रेरित केलेले, बुजवलेले असतात. ते धागे खरंच तसेच आहेत का, हे आतापर्यंतच्या त्यांच्या सगळ्याच लेखन प्रक्रियेत मी बघितलेले आहेत. आणि त्याची सगळी घडी विस्कटून पुन्हा एक नव्याने वेगळा विचार मांडण्याची आणि ती सगळा अभ्यास करून त्याचे सगळे पुरावे देऊन ते सगळ्या पुस्तकाची आणि त्या विचारांची मांडणी करत असतात. या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला कळतील. त्या पुस्तकामध्ये आपल्या ज्या काही समजुती असतात, आपण जे काही समजलेलं असतं की हा आधार आहे, हा नाट्यशास्त्राचा आधार आहे, तो नेमका कुणाचा आहे, तो कुणी दिला, त्यामागचा विचार काय, त्यामागचा समाज काय, त्यामागची संस्कृती काय, याचे सगळी घटनाक्रम, सगळे पुरावे या सगळं नव्याने मांडणी पावले सरांनी केलेली आहे. डॉक्टर पावले सर आपला या पुस्तकासाठी अभिनंदन करतो. आणि या पुस्तकात खूप मला बोलण्यासारखं होतं, प्रत्येक प्रकरणानुसार मला बोलायचं होतं, परंतु ती वेळ आता नाही, त्यासाठी मी त्याची क्षमा मागतो. आणि हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आदरणीय परशुराम पुणे सर यांचं आणि झाडीपट्टीत या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याबद्दलही पावले सरांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. ऍक्च्युली मी मगाशीच बोलले होते, आदरणीय डॉक्टर सतीश पवाडे सर, जब्बार पटेल सारख्या माणसाच्या हातून त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार होता. इथे काही कमी नाहीये, पद्मश्री डॉक्टर परशुराम पुणे सर आहेत, पण आम्हाला त्या लायकीचं तुम्ही समजलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. यानंतर या कार्यशाळेचं आणि या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी इथे आमंत्रित करते धनंजय ढवळे सर यांना. झाडीपट्टी लेखक असोसिएशन वडसा देसाईगंज. आज दिनांक 25/8/2024 ला लेखकांची कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय डॉक्टर सतीश पावडे सर, ज्येष्ठ नाट्यलेखक, समीक्षक तथा नाट्यशास्त्र विभाग प्रमुख, हिंदी विश्व विद्यापीठ वर्धा, सोबतच माननीय
महेंद्र सुके सर, नाट्य लेखक, समीक्षक तथा पत्रकार, मुंबई, यांनी काल कोल्हापूरवरून इथे येऊन बोरकर सरांकडे मुक्काम केलं आणि फक्त 2 तास झोप घेऊन आमच्या कार्यशाळेला, फक्त 2 तास झोप घेऊन आज दिवसभर आमच्या कार्यशाळेला त्यांनी मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. सोबतच माननीय डॉक्टर प्रेम कुमार खोब्रागडे सर, माननीय किशोर मेश्राम सर यांनी सुद्धा मार्गदर्शक म्हणून इथं उपस्थिती दर्शवली. त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पद्मश्री डॉक्टर परशुराम खोले सर यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय प्राध्यापक सदानंद बोरकर सर, माननीय विशाल तराळ सर, माननीय मुकेश गेडाम यांनीही आपली उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानतो. सोबतच आमचे भाग्य की या कार्यशाळेच्या ठिकाणी नाट्यमीमांसा लेखक डॉक्टर सतीश पावडे सर यांनी या पुस्तकाचं विमोचन केलं. तर हे आमचे अहोभाग्य आहे. तर त्या प्रकाशन समारंभास समयी इथं उपस्थित प्रल्हाद मेश्राम सर, किशोर भाग्यवंत, सोबतच हिरालाल पेंटर सर, शेंडे सर आणि माननीय युवराज प्रधान सर हे उपस्थित होते. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. सोबतच या कार्यक्रमाला प्रास्ताविक म्हणून आमच्या लेखक असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष आदरणीय युवराज गोंगले सर यांनी प्रास्ताविक केले. त्यांचे सुद्धा मी फार फार आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचे अतिशय सुंदररित्या सूत्रसंचालन करणाऱ्या ममता गोंगले मॅडम यांचं सुद्धा मी आभार मानतो. एवढंच नाही तर हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे अधुरा असू शकत होता ते सर्व आपले लेखक बांधव या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्व लेखक बांधवांचा मी आभार मानतो. सोबतच मध्यंतरी आम्हाला जेवणाची व्यवस्था करून देणारे आमचे माटे साहेब त्यांचे आभार मानतो. आणि आम्हाला हा पडवेकर सर हा जो हार आम्हाला निर्माण करून दिला, उपलब्ध करून दिला, त्या पडवेकर सरांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. सोबतच साऊंड डेकोरेशन आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहयोग केला त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथंच संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.